मित्रांनो, बाजाराची सध्याची परिस्थिती पाहता बाजार कधी प्लस होतोय तर कधी मायनस होतोय. परंतु अशा परिस्थितीमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करणारे आपण जर न घाबरता गुंतवणूक करत राहिलो तर भविष्यामध्ये आपल्याला जास्त परतावा मिळू शकतो. पट्टीमध्ये आपले पैसे वाढू शकतात. कसे वाढू शकतात? जर एखादा शेअर ₹100 आहे आणि तो जर 10 वर्षात 10 पट होतो, म्हणजे ₹1000 होतो 10 वर्षामध्ये आणि 10 पट परतावा देणारे शेअर आपण घेतो, ज्याचे CAGR रिटर्न 26 पेक्षा जास्त आहेत, असे आपण सगळे शेअर घेतलेले आहेत. म्हणून ₹100 शेअर 10 वर्षात जर 10 पट होत असेल, म्हणजे ₹1000 होत असेल, परंतु ह्या पडझडीमध्ये हा ₹100 शेअर जर आपल्याला ₹80 मिळत असेल, तर तो जेव्हा शेअर 12 पट होईल, 12व्या वर्षी होईल किंवा 11व्या वर्षी होईल, ज्यावेळेस होईल त्यावेळेस तो जेव्हा 1200ला होईल शेअर, तर तो 12 पट झाला. ₹100 शेअर 1200ला झाला तर 12 पट झाला. परंतु तो जर शेअर आपण ₹80ला खरेदी केला असेल तर आपला 15 पट झाला. कारण 800लाच आपला 10 पट होतो आणि 1200ला आपला 15 पट होतो, जो की शेअरच्या किमतीनुसार जर पाहिलं तर फक्त 12 पट व्हायला लागला आहे. असा पटीमध्ये पैसा आपला वाढतो. आपण न घाबरता गुंतवणूक केली तर हा पैसा आपल्याला भविष्यामध्ये करोडपती निश्चित बनवू शकतो. आपण शाळेमध्ये गेलो, तुम्हाला इथं चित्र दाखवतो. आपण शाळेमध्ये गेलो, शिकलो, मोठे झालो, कशासाठी? पैसा कमवण्यासाठी. बरेच जण फक्त पैसा कमवत आहेत, नोकरी लागलेली आहे आणि त्याच्यामध्येच आपलं जीवननिर्वाह चालू आहे. परंतु ज्यांनी करोडपती होण्याची स्वप्न पाहिलेली आहेत, ज्यांना भरपूर पैसा कमवायचा आहे, तर बाजार त्याच्यासाठी एक उत्तम मार्ग आहे. त्यांना जर वाटत असेल की आपण करोडपती झालं पाहिजे, तर ते बाजाराकडे आलेले आहेत किंवा गुंतवणूक कुठंतरी करत असतील, म्युच्युअल फंडाकडे करत असतील किंवा बँकेमध्ये करत असतील. परंतु त्यांना निश्चित, कुणाला पैसा नको आहे, सगळ्यालाच पैसा पाहिजे, तर त्यांना निश्चित पैसा वाढवायचा आहे. परंतु बाजार हा इतका पैसा बनवून देतो की आपण येणाऱ्या काही काळामध्ये नुसतं बसून जरी खाल्लं तरी आपला पैसा सरणार नाही. तर तीच युक्ती मी आज तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगणार आहे. आपण शाळेत गेलो, मोठे झालो, शिकलो, नोकरी केली असेल, कुठंतरी आपला जॉब चालू असेल किंवा व्यवसाय असेल, नंतर त्याच्यानंतर काय झालं की त्याच्यानंतर आपण लग्न केलं. त्याच्यानंतर पुढं काय, एखादी गाडी आधी घेतली असेल किंवा नंतर घेतली असेल, लग्नानंतर घेतली असेल. परंतु त्याच्यानंतर मग घराची स्वप्न आपण बघायला लागलो. घर पाहिजे म्हणून घर घेतलं असेल किंवा घराचे स्वप्न, घरासाठी प्रयत्न करत असाल. परंतु हे सगळं करत असताना जर आपण एक नियमित, एक ठरवलेली रक्कम बाजूला काढून जर मार्केटला लावली तर आपण निश्चित करोडपती होऊ शकतो. परंतु त्याच्यासाठी सातत्य आवश्यक आहे. न चुकता येणारा जो पगार आहे किंवा येणारं जे उत्पन्न आहे त्याच्यातली थोडी थोडी रक्कम काढून आपण दर महिन्याला जर बाजारामध्ये लावत गेलो, SIP करत गेलो. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. सतत ठरवून, नियोजन करून की मला ह्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे, असं नियोजन करून जर मी ते करत गेलो तर निश्चित आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. इथं बघू शकता, हे लोक करोडपती झाले. कसे झाले? यांच्याकडे गाड्या, बंगले, काहीही काम न करता हे आरामशीर जीवन जगू शकतात. तर तसंच मला पुढे जगता येईल का? तर मी तर सर्वसामान्य आहे, पण मीही हे करू शकतो. तर त्याच्यासाठी यांच्याकडे बघितलं तर यांच्याकडे इतक्या महागड्या गाड्या, हेलिकॉप्टर आहेत, मोठे मोठे बंगले आहेत, यांच्या गाडीला हिरे लावलेले आहेत. आपल्याला घर सजवायला काही पैसा नाही आहे, तर यांच्या गाडीला हिरे आहेत. तर इतका पैसा यांनी कुठून बनवला? आणि इतका पैसा बनवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? तर त्याच्यासाठी सोपी युक्ती आहे SIP, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. कमी असेल पगार तरीही तुम्ही व्हाल करोडपती. आपला पगार कमी असेल परंतु आपण एक निश्चित रक्कम ठरवून जर ती बाजारात लावत गेलो तर आपणही त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. कसं पोहोचू शकतो तुम्हाला मी ती मार्ग इथं आता दाखवणार आहे. डोकं लावा आणि करोडपती होण्याचा फॉर्म्युला समजून घ्या. फक्त डोकं लावायचं आहे आणि ते डोकं लावत असताना आपण जो मार्ग आपण धरलेला आहे तो सोडायचा नाही. ध्येय मिळेपर्यंत तो मार्ग सोडायचा नाही. आपण तो तिथपर्यंत सहज पोहोचू शकतो. फक्त सातत्य राहिलं पाहिजे. इथं बघू शकता SIP इन्व्हेस्टमेंट कॅल्क्युलेटर. गुंतवणुकीचा सोपा नियम म्हणजे की सतत इन्व्हेस्टमेंट करत राहावं. तुम्ही दीर्घकाळासाठी नियमितपणे गुंतवणूक केली तर चक्रवाढीमुळे तुमची गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढते. यासाठी म्युच्युअल फंडाची SIP एक उत्कृष्ट साधन म्हणून काम करते. आता इथं त्यांनी म्युच्युअल फंडाचं नाव घेतलेलं आहे, परंतु म्युच्युअल फंड आपल्याला 15% रिटर्न देतं.
परंतु बाजार त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न देते. म्हणून बाजारात जर आपण SIP चालू केली म्हणजे आपण बाजारात दर महिन्याला येणारा जो पैसा आहे तो जर लावत गेलो, त्याला आपण म्हणायचं बाय ऑन डिप. म्हणजे SIP म्हणजे अमक्या तारखेला, समजा 5 तारीख असेल, 10 तारीख असेल, त्या तारखेला आपले बँकेतून पैसे कटतात, 1000, 2000, 5000, 10000 जे असेल ते, आणि त्यावेळेला जे मार्केट असेल त्यावेळेस ती खरेदी केली जाते म्युच्युअल फंडाची, ती SIP झाली. परंतु आपण असं नाही करायचं. तर आपण मार्केट आता चालू आहे, 1 तारखेला आपला पगार झाला, आपण 10 तारखेपर्यंत वाट बघितली, 15 तारखेपर्यंत बघितली, ज्यावेळेस मार्केट खाली आलं त्यावेळेस आपण पैसा लावला तर तो पैसा जास्त वाढतो, कारण आपण डीपमध्ये खरेदी करत आहोत. तर त्याच्यासाठी 10-15 दिवस मागं पुढेही आपण ते करू शकतो. ज्यावेळेस मार्केट पडलं त्यावेळेस खरेदी करायची, पुन्हा तिथून मार्केटवर जाईल. तर ही खरेदी आपली जास्त पैसा आपल्याला बनवून देते. ती झाली बाय ऑन डीप म्हणजे BOD. ही झाली SIP. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. जी दर तारखे कोणती जी तारीख ठरवली असेल त्या तारखेला ती आपले खरेदी केल्या जातात म्युच्युअल फंडामध्ये. पण आपण शेअर मार्केटमध्ये जर डायरेक्ट गुंतवणूक केली, BOD जर केलं तर आपला पैसा जास्त बनतो. गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या रकमेची गरज नाही, तर मोठी रक्कमही पाहिजे नाही. आपण सर्वसामान्य लोक थोडी रक्कम जरी गुंतवणूक सतत करत राहिलो तर आपली निश्चित तो तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो. दररोज थोडी बचत करूनही दीर्घकाळात कोट्यावधी रुपयाचा निधी जमा करू शकता. नोकरदारही दीर्घकाळ नियमितपणे गुंतवणूक केल्यास करोडपती बनू शकतो. बघा, दररोज थोडी थोडी बचत करण्यास सुरुवात केली तर भविष्यात म्हणजे दीर्घकाळात कोट्यावधी रुपयांचा निधी जमा करू शकता. चक्रवाढीच्या शक्तीच्या जोरावर एक सामान्य नोकरदारही दीर्घकाळ नियमितपणे गुंतवणूक केल्यास करोडपती बनू शकतो. तर किती गुंतवणूक करायची आणि कसं करायचं ते मी आता पुढे तुम्हाला कॅल्क्युलेटरवरच दाखवणार आहे. म्हणजे पैसा कसा बनतो हे आपल्याला एकदा ते चित्र डोळ्यासमोर आपल्याला स्पष्ट झालं ते आपणही मग ते तसं करू शकतो की येणारा काळ 10-20 वर्ष आपण जी गुंतवणूक केली त्याच्यानंतर आपण आरामशीर बसून जरी खाल्लं तरी आपला पैसा सरणार नाही. कसं ते दाखवतो बघा. इथं बघू शकता 10,000 महिन्याला गुंतवणूक करायची. आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे 10,000 नाही, तर तुम्ही 5,000 करू शकता, तुम्ही 3,000 करू शकता, 4,000 करू शकता. जशी तुमची रक्कम असेल तसं तुम्ही करू शकता. मी उदाहरणासाठी 10,000 घेतलेलं आहे. 10,000 ही आपण महिन्याला गुंतवणूक केलेली आहे आणि 20 वर्ष आपण गुंतवणूक करायची 10,000 न चुकता. दर महिन्याला 10,000 जे येतील आपले ते उदाहरण म्हणून घेतोय मी. तुम्ही 5,000 धरून घ्या किंवा 4,000, तुमचं जे असेल तुम्ही 20,000ही करू शकता. तर ही 20 वर्ष आपल्याला करायचं आहे. मार्केटमध्ये तो पैसा दर महिन्याला आपल्याला लावत जायचा आहे आणि आपण रिटर्न जे 26% जास्त CAGR असलेल्या कंपन्या आपण घेतलेल्या आहेत. आपण सगळ्या ज्या कंपन्या घेतो 26% पुढं रिटर्न असलेल्या घेतो. ती 30% असतील, 35% असतील, 40% असतील. परंतु ॲव्हरेज मी काय धरलं इथं 23% CAGR धरलेला आहे. तर 23% मला जर रिटर्न मिळाले तरीही आपण पुढं बघू की आपल्याला अजून काही कमी करता येईल का, 23% कमी मिळाले तर काय होईल ते सगळं आपण चर्चा करूया. 26% रिटर्न आपण गृहीत धरून आपण गुंतवणूक करत असतो, पण 23% जर रिटर्न मिळाले येणाऱ्या 20 वर्षामध्ये तर आपली इन्व्हेस्टमेंट अमाऊंट होते 24 लाख रुपये, जे की आपण 10,000 महिन्यानं 20 वर्ष करत आहोत. ते 24 लाख रुपये होते आणि आपल्याला जे रिटर्न मिळालेले आहेत ते 4,77,00,000 आहेत 20 वर्षामध्ये. म्हणजे आपली टोटल अमाऊंट जी होते ती होती 5,14,14,740. एवढे आपले पैसे 20 वर्षात जमा होतात. 5 कोटी रक्कम जमा झाल्यानंतर आता ह्याच्यानंतर आपल्याला काहीही करायचं नाही. एवढी रक्कम एकदा जमा करायची. कोणी 5 कोटी करेल, थोडा पैसा कमी गुंतवला असेल त्यांची 4 कोटी होईल, कोणाची 3 कोटी होईल, कोणाची 2 कोटी होईल. जसा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात, कोणाचा 5 कोटी न होता 10 कोटी बी होऊ शकतो. तो 20,000 जर गुंतवणूक करत असेल दर महिन्याला तर 10 कोटी सुद्धा होऊ शकतो. परवा आपण एक पोर्टफोलिओ पाहिला, त्या पोर्टफोलिओमध्ये ते 10,000 रुपये SIP करत आहेत म्युच्युअल फंडामध्ये. तसा जर कोणी करणार असेल तर ते 5 कोटी रुपये आपण इथं आपले जमा होतात. मग 5 कोटी जमा झाल्यानंतर इथून पुढे आता काहीच करायचं नाही. तर ह्याच 5 कोटीमधून पैसा काढून आरामशीर खायचा. मग तो कसा खायचा इथं पुढे दाखवतो तुम्हाला. इथं बघू शकता तुम्ही आपली इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे ही 5 कोटी आणि आपण दर महिन्याला 1 लाख रुपये त्याच्यातून काढून खायचे. ते पैसे मार्केटला तसेच आहेत, ते चालू आहेत त्याचं वाढणं. आपण त्याच्यातले 1 लाख रुपये विड्रॉल करायचे. जे शेअर आपल्याला विका वाटले ते शेअर 1 लाखाचे विकायचे. दर महिन्याला आपण ते आपल्याला घर खर्चासाठी आपण ते 1 लाख रुपये घ्यायचे काढून. आणि हे इथून पुढं ह्या 5 लाखाला मी रिटर्न धरलेले आहेत फक्त 18%चे, की जे आपले 5 कोटी जे जमा झाले त्या 5 कोटीला इथून पुढं 18%नं जरी मला रिटर्न मिळाले तरीही, आणि वर्ष धरलेले 10 वर्ष, तिथून पुढं 10 वर्ष.
म्हणजे 5 कोटी 18% रिटर्ननं पुढचे 10 वर्ष ठेवले आणि 1 लाख रुपये महिना जर मी त्याच्यातून काढत राहिलो तर माझे फायनल व्हॅल्यू होते 23 कोटी. म्हणजे 5 कोटीचे 23 कोटी झाले. महिन्याला 1 लाख रुपये काढून सुद्धा, महिन्याला 1 लाख रुपये काढून 5 कोटीचे 18% रिटर्ननं पुढचे 10 वर्ष ठेवल्यानंतर 23 कोटी झाले. 1 लाख रुपये महिना मी काढला तरी. आता त्याच्यानंतर पुढं जर पाहिलं तर मला 1 लाख जर पुरत नसतील तर मी 5 कोटी ठेवलेले आहेत, 2 लाख रुपये महिना मी काढला विड्रॉल. आता हे जे मी तुम्हाला दाखवतोय ते SWP दाखवत आहे, म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन हे दाखवत आहे. ह्या कॅल्क्युलेटरवर हे तुम्हाला दाखवत आहे. तर मला 1 लाख पुरत नाहीत म्हणून मी 2 लाख रुपये काढले त्या 5 कोटीमधून आणि रिटर्न मी धरलेले आहेत 18%. 10 वर्ष तिथून पुढं इथं बघू शकता 18% रिटर्न आहे 10 वर्ष. तर माझे पैसे शेवटी किती राहिले? 20 लाख रुपये, 20 कोटी रुपये माझे तरीही राहतात. म्हणजे पैसे सरनात तर वाढत चाललेत. अजून मग इथून पुढं 10 वर्षाचं धरलं तर 20 वर्षाचं धरलं तर काय होतंय ते बघू आपण. इथं बघू शकता 5 कोटी आहेत, 1 लाख रुपये महिना काढला, 20 वर्ष धरलेले आहे. आता हे 18%चे रिटर्न आहे, 20 वर्ष धरलेले आहेत. इथं बघू शकता तुम्ही हे 18%चे रिटर्न आहे आणि 20 वर्ष. तर माझे पैसे किती होतात इथं बघा. फायनल व्हॅल्यू होते 1 लाख रुपये महिना मी जर काढत राहिलो त्या 5 कोटीतून आणि 18%चे रिटर्न जरी मार्केटमधून मला मिळाले तरी माझे 117 कोटी 96 लाख 15,607 रुपये मार्केटमध्ये राहतात. म्हणजे 1 लाख रुपये महिना काढूनही मग 1 लाख रुपये पुरत नाही, मग 2 लाख काढला तर इथं बघू शकता 2 लाख काढलेला आहे. 5 कोटी 2 लाख रुपये महिना काढलेला आहे. 18% रिटर्न आहेत, बघू शकता इथं 18% रिटर्न धरलेले आहेत, 20 वर्ष धरलेले आहेत आणि माझी फायनल व्हॅल्यू आहे 98 कोटी 95 लाख, म्हणजे जवळपास 99 कोटी रुपये तरी माझे शिल्लक राहतात. आता पैसे सरणार आहेत का? ही झाली एक नियमित गुंतवणूक करणाऱ्या माणूस इथपर्यंत पोहोचू शकतो. पैसे त्यांना कितीही खर्च केले, 2 लाख रुपये महिना खर्च केला तरीही त्याचे पैसे सरत नाहीत. इथं बघू शकता. आता पुढं ह्याला काय म्हणतात ते मी दाखवतो तुम्हाला. इथं बघा SWP कॅल्क्युलेटर. आता हे जे मी दाखवलंय तुम्हाला सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन, त्याचं हे कॅल्क्युलेटर होतं. हा SWP नंतर आपण करत राहायचं. आधी SIP करायची किंवा आपण BOD ज्याला म्हणतो मार्केटमध्ये बाय ऑन डिप ते करायचं आणि आपण तेवढे पैसे जमा झाल्यानंतर सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन त्याच्यातून पैसे काढून खर्च करत राहायचं. बाकी काहीही करायची गरज नाही. तर इथं बघू शकता आता कोणाचे 5 कोटी होणार नाहीत, कमी गुंतवलेले आहेत. तर आपण इथं किती धरले? 3 कोटी. इथं बघू शकता 3 कोटी आणि 2 लाख रुपये महिना काढायला होता आपण. 3 कोटीमधून 2 लाख रुपये, कारण 1 लाख रुपये आपल्याला पुरत नाहीत तर ठीक आहे 2 लाख आपण काढले आणि 18%चेच रिटर्न धरलेले आहेत. इथं बघू शकता 18%चे रिटर्न आहेत, 10 वर्ष आहेत. तरीही आपले पैसे किती होतात? 3 कोटी आपले जे जमा झाले होते ते आता 9 कोटी 60 लाख झालेत. म्हणजे आपण 3 कोटी 5 कोटी न जमा करता आपले 3च कोटी जमा झाले. आपण कमी गुंतवले असतील, 10,000 न गुंतवणं करता 5, 6,000, 7,000 गुंतवले असतील आणि 3 कोटी जमा झाले तर तरीही आपले 3 कोटी जमा झाल्यानंतर महिन्याला 2 लाख जरी काढून आपण खर्च केले तरीही आपले पैसे 10 वर्षामध्ये तिप्पट झाले. 3 कोटीचे 9 कोटी 60 लाख झाले. तर ही आहे जादू SIPची, BODची आणि नंतर आपल्याला नुसतं बसून खायचं आहे. आता हे 3 कोटीचं 2 लाख रुपये महिन्याप्रमाणे आपण जे 10 वर्ष धरलं होतं ते आपण जर 20 वर्ष केलं, हे 3 कोटी रुपये 2 लाख रुपये महिना, 3 कोटी 2 लाख रुपये महिना आणि 18%चे रिटर्न धरलेले आहेत. ह्याच्याहीपेक्षा कमी मिळाले तरी आपले पैसे वाढणारच आहेत आणि 20 वर्ष धरलेले आहेत. 20 वर्ष 2 लाख रुपये महिना आपण काढत राहिलो त्या 3 कोटीमधून तरीही आपले पैसे 20 वर्षानंतर 44 कोटी रुपये बाजारात राहतात. एवढा पैसा आपल्याला बनवता येतो. फक्त पहिलं आपल्याला सुरुवातीला जे आपले 10, 15, 20 वर्ष जे आहेत ते आपल्याला सातत्य ठेवावं लागेल. तर आपण इथं नंतर आपल्या पिढ्यानं पिढ्या, मी मागे एकदा सांगितले तुम्हाला की आपल्या पिढ्यानं पिढ्या बसून खाऊ शकतात. आणि आपल्याला जर महिना 2 लाख पुरत नाही तर 3 कोटीचे धरलेत, 5 कोटीचे धरलेत नाही, आपण 4 लाख रुपये जरी महिना काढला तरीही 18%चे रिटर्न 20 वर्ष इथं धरलेलं आहे, 20 वर्ष 18%चे रिटर्न, तरीही आपण पैसे किती बनवू शकतो बघा.
6,16,00,000 रुपये, आपण 4,00,000 महिना खर्च केला तरी 6 कोटी झालेत, म्हणजे 3 कोटीचे 6 कोटी झालेत. तर इथून तसाच पट्टीमध्ये पैसा वाढणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त तुम्हाला एक अंदाज यावा की मार्केटमध्ये कसा पैसा बनतो त्याच्यासाठी बनवलेला आहे, की तुम्हाला हा अंदाज आला की तुम्हीही मग चिकाटीनं एकदा तुम्हाला ध्येय दिसायला लागलं ना, तर चिकाटीनं मग पैसा त्या रस्त्यानं जाण्यासाठी तुम्ही लावत राहणार. आणि एकदा ते ध्येयापर्यंत पोहोचलो आपण की नंतर मग काहीही करायची गरज नाही, नुसतं पाटावर बसून खायचं आहे. तर अजूनही तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही प्रश्न वाटत असतील की असं हे सांगायला पाहिजे होतं, ते सांगायला पाहिजे होतं, तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. अजून एखादा व्हिडिओ आपण त्याच्यावर पुन्हा बनवू. आणि व्हिडिओ जर तुम्हाला हा चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.